नमस्कार. आज आपण कल्याण पूर्व नेवाई नाका येथील राधेकृष्ण मंदिराला भेट देणार आहोत. जर तुम्ही कल्याण स्टेशनवरून येणार असाल तर साधारणतः 14 किलोमीटर हे मंदिर आहे. कल्याण स्टेशनवरून नेवाई नाका येथे आल्यानंतर शेलारपाडा येथे हे मंदिर वसलेलं आहे. बऱ्याच लोकांच्या मते हे इस्कॉनचं मंदिर आहे, परंतु हे मंदिर चैतन्य महाप्रभू यांच्या गौडिया मठ यांनी स्थापन केलेलं आहे. हे मंदिर वेगवेगळ्या टायमिंगला दर्शनासाठी खुले केले जाते. साधारणतः सकाळी 5 ते 9, दुपारी 11 ते 1, त्याचप्रमाणे संध्याकाळी 4 ते 8 या टायमिंगमध्ये येऊन तुम्ही इथे दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिराच्या सुरुवातीलाच तुम्हाला जपमाळा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या परचेस करायच्या असतील तर तिथून तुम्ही करू शकतात. मंदिराचा एंट्रन्स ही अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिरात आल्यावर तुम्हाला श्री विनोद बिहारी राधा, नित्यानंद प्रभू, त्याचप्रमाणे गौरंग प्रभू यांची मूर्ती पाहावीस मिळेल. मंदिरामध्ये अतिशय सुबक असं नक्षीकाम आणि 3D आर्ट केलं गेलेलं आहे. 3D आर्टद्वारा आपल्याला श्री चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनाविषयी माहिती मिळते. मंदिराच्या फर्स्ट फ्लोअरला आपल्याला 3D आर्टमधून श्री चैतन्य महाप्रभू यांच्या वैष्णव ट्रॅडिशनची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे काही पिक्चर्समध्ये श्रीकृष्णाच्या बाललीलाही आपल्याला पाहावयास मिळतात. अतिशय सुबक असं 3D आर्ट इथे कोरलेलं आहे. श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची काही चित्र आपल्यास पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे गोवर्धन पर्वताची कथा ही आपल्या सर्वांना माहितीच आहे. तीही या चित्राद्वारा येथे कोरलेली आहे. फर्स्ट फ्लोअरवरून मंदिराचं दृश्य हे अतिशय रम्य दिसतं. या मंदिरामध्ये एक वेगळ्या प्रकारची मनःशांती आपल्यास मिळते. साधारणतः दुपारी 1 वाजता येथे आपण आरतीचा लाभ घेऊ शकतो. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर आपल्यास सुबक असं तुळशी वृंदावन पाहावयास मिळते. जर तुम्ही संडेला दर्शनासाठी येत असाल तर 1 वाजता आपल्याला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. या मंदिरामध्ये आपल्याला गोशाळाही पाहावयास मिळते. कमेंट्समध्ये मी या मंदिराचं लोकेशन शेअर केलेलं आहे. धन्यवाद.